तर लाईव्ह ॲट 3ची सुरुवात एका मोठ्या बातमीने करतोय। नाशिकमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला जोरदार दणका दिलाय। भाजपची साथ सोडून आता स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शिवसेनेसोबत जाणार आहे आणि त्यांनी शिवसेनेसोबत घरोबा निर्माण केलेला आहे। असा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलाय। कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत भाजप सहभागी करून घेत नसल्याचा स्वाभिमानीचा आरोप आहे। महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती तुटल्यानंतर स्वाभिमानीने शिवसेनेसोबत जाणं आता पसंत केलंय। त्यामुळे भाजपला हा एक मोठा नाशिकमध्येच नाही तर राज्यभरात मोठा दणका मानला जातो। आणि याच संदर्भात स्वाभिमानी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हंसराज वडगुळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। नाशिकमध्ये स्वाभिमानी संघटनेने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे। खरं तर स्वाभिमानी संघटना ही भाजपा बरोबर सत्तेत आहे, पण नाशिकमध्ये मात्र भाजपला सोडचिठ्ठी देत आता स्वाभिमानी संघटनेने शिवसेनेला आपली पाठिंबा जाहीर केलेली आहे। आपल्यासोबत खरं तर उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत हंसराज वडगुळे। नाही, निश्चितपणानं मी एक सांगतोय की या सरकारला आम्ही इथल्या स्थानिक प्रश्नांच्या बाबतीमध्ये हा निर्णय खरं तर नाशिक जिल्ह्यापुरताचा विषय आहे। नाशिकच्या जिल्हाध्यक्षांनी हा निर्णय खरं तर घेतलेला आहे, त्यांनी बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केलेला आहे। इथं नाशिक महापालिका आणि नाशिकचं जे काही उर्वरित कार्यक्षेत्र आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीचं क्षेत्र, या ठिकाणी जिल्हाभरामध्ये जो शेतकऱ्यांचा असंतोष आहे, सातत्यानं होणाऱ्या गारपिटीचा विषय असेल, टमाटे रस्त्यावरती फेकून दिलेले, मध्ये नोटाबंदीच्या काळामध्ये आमचा शेतीमाल पूर्णपणे रस्त्यावरती आणून तिथं सडला गेला, काही माल तर शेतावरतीच ठेवला गेला। आज कांद्याची परिस्थिती अशी आहे की कांद्याचे शेतकरी, काल तुम्ही येवल्यामध्ये बघितलं असेल की अक्षरशः शेतं जाळून टाकतात। ही अत्यंत वाईट परिस्थिती, अत्यंत मोठा असंतोष या सरकारच्या विरोधामध्ये, आणि आम्ही सातत्यानं एक मित्रपक्ष म्हणून त्यांना समजावण्याचा, सांगण्याचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु कुठल्याही प्रकारचं असं ज्याला म्हणता येईल समन्वय त्यांच्या बाजूने आम्हाला आढळला नाही। उलट सत्तेची एक अत्यंत अतिशय मोठी मस्ती या लोकांमध्ये जाणवली। आणि नाशिक जिल्ह्यापुरतं म्हणाल तर नाशिक जिल्ह्यामध्ये या लोकांच्या अनामत रकमा कशा जप्त होतील यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आपली पूर्ण ताकद पणाला लावेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज।